10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे हे आपलं कर्तव्य असे समजून नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे विद्यार्थी यांना गौरविले। म्हसरूड, मेरी, दिंडोरी रोड, पेठ रोड परिसरातील 350 विद्यार्थ्यांचा यात समावेश होता। विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात करायची आहे, त्या क्षेत्रात मेहनत व कष्ट करण्याची नितांत गरज आहे, त्याशिवाय आपल्याला काहीही निष्पन्न होत नाही असे आमदार ढिकले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले। कार्यक्रमाचे संयोजन सोमनाथ वडजे, दीपक निकम, कुणाल अहिरे, शुभम पिंगळे, राजू थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद चकोर यांनी केले। या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते। पालकांनी देखील आयोजकांचे व संयोजकांचे मनपूर्वक आभार मानले। विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रम एकूण 400 विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ ढिकले, ज्येष्ठ नागरिक भास्कर वडजे, अशोक पहिलवान जाधव, सपकाळे सर, वाडू अप्पा काकड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। किशोर सपकाळ सर, अशोक भाऊ पहिलवान, राजा भाऊ थोरात, आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली मेरी म्हसरूड परिसरातील 10वी व 12वी राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय पातळीवरती विद्यार्थी गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। राहुल भाऊ नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतात, आशीर्वाद देतात। सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। कार्यक्षम आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्या मेरी म्हसरूड भागातील 10वी 12वी आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवर जे गुणवंत विद्यार्थी जे खेळाडू आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आज आयोजित केला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले भास्कर दादा वडजे, सोमनाथजी वडजे, अशोक पहिलवान जाधव, राजा भाऊ थोरात, विलास सपकाळ सर आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते दीपक निकम, कुणाल अहिरे, आनंद चकोर, सर्वच त्यांचे सहकारी राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत असताना एकीकडे विकास, दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या समस्या सोडवणं आणि हे करत असताना एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना पाठबळ देणं, त्यांना प्रोत्साहित करणं, हे काम राहुल भाऊंच्या माध्यमातून सतत सुरू आहे। आपल्या पंचवटीमध्ये जे स्वर्गीय उत्तमराव ढिकले अभ्यासिका आहे त्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम झाला। कच्ची लोहना मंगल कार्यालयामध्ये सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम झाला। नाशिक रोड भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं हा गुणगौरव सोहळा झालेला आहे। आज आपल्या मेरी भागामध्ये या ठिकाणी हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा होतोय। साधा आपल्या या कार्यक्रमाला आता उपस्थित आहे राहुल भाऊंनी परिसरातील आज गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भास्कर दादा वडजे, गणपतराव दादा वडजे, उमरे काका, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सर्व विश्वस्त आणि संचालक, वडजे माळ्यातील सर्व रहिवासी, आमचे मार्गदर्शक अशोक पहिलवान जाधव, आमचे बंधू सोमनाथ वडजे, राजा भाऊ
सपकाळ सर, दीपक निकम, आमचे नेते अमित घुगे, कुणाल आहिरे, आनंद चकोर, शुभम पिंगळे, भूषण पिंगळे, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, पालक. खरं तर 3-4 दिवसापूर्वी आमचा विषय झाला की सगळीकडे गुणगौरव सोहळे घेतले, परंतु म्हसरूळ भागात राहिला होता आणि नगरसेवक अरुण पवार साहेबांनी इथं घेतला होता. म्हणून मी विचार केला की परत घ्यायचं का नाही, परंतु रस्त्याच्या त्या साईडला तो झाला होता आणि ही साईड बाकी होती. आणि आपल्या सोमनाथ शेठचा आणि दीपकचा आग्रह होता की या साईडला आपल्याला आपले जे मुलं आहेत, जे आपले पाल्य आहेत, त्यांचाही गुणगौरव कौतुक सोहळा हा घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांनाही अभ्यासाला आणि इतर सर्व भविष्य. खरं तर हा या सभामंडपातला पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. आत्ता आपल्या आषाढी एकादशीचा मोठा कार्यक्रम झाला, परंतु मंदिराच्या माध्यमातून तो झाला, परंतु सामाजिक कार्यक्रम हा पहिलाच आहे. आणि ह्या भागात मला वाटतं एवढा मोठा सभामंडप, इथं 700-800 लोक बसतील, हा एकमेव सभामंडप सोमनाथ शेठच्या माध्यमातून इथं उभा राहतोय. नमस्कार, माझं नाव आकांक्षा प्रशांत केळकर. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024 आयोजित केलेल्या राहुल ढिकले सरांनी आणि दीपक निकम सरांनी खूप छान पद्धतीने आयोजन केलेले आहे. हे दरवर्षीच असं सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांचं खूप छान मोटिवेशन देत असतात आणि मी प्रत्येक वर्षी त्यांच्या सोहळ्याला उपस्थित असते, म्हणून ते मला खूप छान ओळखतात आणि ते दरवर्षी असेच मोटिवेट करतात, म्हणून सगळे मुलं खूप छान पद्धतीने आपला बेस्ट देतात. तर थँक्यू सो मच सर फॉर दिस ग्रेट अपॉर्च्युनिटी. थँक्यू. आमदार श्री राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून आज मेरी म्हसरूळ भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. 10वी 12वी त्याचप्रमाणे राज्य व राष्ट्रीय पातळीवर जे गुणवंत विद्यार्थी आहे, जे खेळाडू आहेत, यांचा सन्मान आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या उपस्थितीमध्ये भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार झालेला आहे. यामध्ये 300 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. मतदारसंघामध्ये सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो, त्याचाच भाग म्हणून आज म्हसरूळ परिसरामध्ये हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित केला होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.